नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, लोकमत वर्तमानपत्र लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे। मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशांनाही मिळणार शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती योजना। अर्थात काय आहे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच काय, जे काही प्रोफेशनल कोर्स आहे, टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे कोर्स आहेत, त्यामध्ये पूर्वी कसं होतं की ज्यांचं कॅपराऊंड थ्रू अर्थात केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेमधून कॅपराऊंडमधून प्रवेश झाला तरच शिष्यवृत्ती मिळायची। पण आता या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जर तुमचं मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटवरती प्रवेश झाला असेल, स्पॉट राऊंडमधून देखील जरी प्रवेश झाला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर ही संपूर्ण बातमी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे। या बातमीमध्ये लक्षात ठेवा टेक्निकल एज्युकेशनचा उल्लेख आहे। टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपलं फार्मसी देखील येतं, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्येच आपला फार्मसी कोर्स देखील येतो। फक्त काही गोष्टींची स्पष्टता या ठिकाणी होणं गरजेचं आहे की यावर्षी पहिल्यांदाच ते या पद्धतीनं शिष्यवृत्ती देत आहेत, तर ते देत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी, कोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, याबाबतचा GR, याबाबतची नियमावली, हे सगळं कॉलेजपर्यंत यायला कदाचित थोडासा वेळ लागेल। फक्त तुम्ही चौकशी करू शकता। ही बातमी मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, ती तुम्ही त्यांना दाखवू शकता। परंतु एक आहे की कॉलेजपर्यंत या बाबतीचा GR किंवा नियमावली किंवा शासनाकडून या विद्यार्थ्यांचे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत घेतले जातील, त्यावर कशी कारवाई होईल, कशा पद्धतीनं कार्यवाही होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती अद्याप थोडा वेळ लागेल। तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही विचारणा करू शकता। शासनाचा GR जसा मला मिळेल तसा मी टेलिग्राम चॅनलवरती टाकेल। सध्या ही न्यूज मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे, त्यामुळं केवळ फार्मसी नाही, इंजिनिअरिंग आणि अजूनही टेक्निकल एज्युकेशन शिवाय इतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये कोणी मॅनेजमेंट कोट्यातून अर्थात ऑफलाईन डोनेशन देऊन मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतला असेल, इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडवरती प्रवेश घेतला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळणार आहे। ही पूर्ण बातमी मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे। हां, आत्ताच ही बातमी आले म्हणजे लगेच कॉलेजपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या असतील असं नाही। कॉलेजनं जरी तुमच्याकडून यावेळेस पूर्ण फी घेतली असेल मॅनेजमेंट कोट्यासाठी, कारण त्यांना कसं असतं, मॅनेजमेंट कोट्याला स्कॉलरशिप यापूर्वी नव्हती, ती आत्ता लागू केली, त्यामुळं याबाबत थोडीशी स्पष्टता यायला वेळ लागेल। तोपर्यंत तुम्ही ती विचारणा करू शकता। म्हणजे लगेचच तुम्ही त्यांना असा आग्रह धरू शकत नाही की स्कॉलरशिप मिळणार आहे तर काय कसं करायचं वगैरे। तुम्ही प्रोसेस काय आहे, कसा फॉर्म भरायचा आहे किंवा शासनाचा निर्णय, नियमावली वेळ येईपर्यंत थोडंसं वेट करावं लागेल। दरम्यानच्या काळात तुम्ही विचारणा करू शकता की काय प्रोसेस आहे, कसा फॉर्म भरता येईल। ठीक आहे, मला जी काही माहिती मिळेल, माझ्यापर्यंत जे GR काही महत्त्वाच्या गोष्टी येतील त्या मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा। केवळ फार्मसी ॲडमिशन एज्युकेशन नाही तर फार्मसीमधलं करिअर, त्याशिवाय या ठिकाणी औषध आरोग्यविषयक माहिती आपण मायबोली मराठीतून देत असतो। अशाच पद्धतीने शिक्षणासंदर्भातली देखील महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यांनी कोणी इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर किंवा अजून इतर कुठल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला, नर्सिंग असेल किंवा इतर कुठल्याही अभ्यासक्रमाला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतला असेल, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण बरेचसे पैसे त्यांचे वाचू शकतात। ठीक आहे, आणि जर तुम्ही पूर्ण फी भरली असेल ते तुमच्या पुढच्या फीमध्ये त्यांनी ॲडजस्ट केली जाईल। ओके, धन्यवाद, थँक्यू।